उत्साही आणि शांत मन. कधी जरा बोर झालं, मनाला मरगळ आली, थोडं निरुत्साही वाटलं की सरळ गाडी काढायची आणि एका ठिकाणी जायचं. आणि ते ठिकाण म्हणजे शाळा सुटायची वेळ. या वेळेला शाळेच्या गेटसमोर एक लांबची जागा बघायची आणि फक्त बघत राहायचं. वातावरण सगळं कसं शांत निवांत असतं. कुठे काही आवाज गोंधळ काही नसतो. पण ही सगळी असते वादळापूर्वीची शांतता. पुढच्या काही क्षणात शाळा सुटायची घंटा होते आणि उत्साहाचे, निरागसतेचे खळखळते तुफान सुनामीसारखे बाहेर येते आणि आपल्याला दिसू लागतात असंख्य आनंदाच्या, मनाला तजेला देणाऱ्या गोष्टी. आपण फक्त निरीक्षण करत आनंद घ्यायचा त्रयस्थपणे, एकमेकाच्या गळ्यात हात घालत, कुठे एकमेकांशी भांडण करत, एकमेकाशी थट्टामस्करी करत, आपल्याच नादात आणि विश्वात रममान असणारी लहान मुलं, छोटी छोटी मुलं बघितली की मन कसं उल्हासित होऊन जातं. जरा बारीक निरीक्षण केलं तर कितीतरी असंख्य भन्नाट गोष्टी दिसू लागतात. पाठीला दप्तर लावून दिडक्या चालीनं हातातली पाण्याची वॉटर बॅग गरागरा फिरवत, 2 वेण्या तरातरा उडवत बाहेर येणारी गोंडस गोबऱ्या गालाची एखादी पोरगी बघितली की मन कसं हरकून जातं. असं वाटतं आपली पोरगी उगाचच खूप लवकर मोठी झाली राव. एखादं पोरगं दुरून कुठून तरी धावत पळत बाहेर येऊन आपल्या आईला बघताच तिला पटकन बिलगतं आणि त्यांनी आईला मारलेली ती गच्च मिठी हे पाहिलं की मन गहिवरून येतं. मग दिसतं उगाचच शांत निवांत हळूहळू पाऊल टाकत, जगाची कसलीच पर्वा न करता आजूबाजूला बघत रमत गमत चाललेले असंच एक कार्ट. हळूच कुठून तरी मुसमुसण्याचा आवाज करत रडत रडत बाहेर येणारं एक लहान पोर, रडता रडता नाकातून तुपाची धार पार ओटापर्यंत आलेली आणि तिला मधीच उलट्या हाताने मनगटाने डोळे पुसताना त्या तुपाच्या धारेच्या मिशा होऊन कानापर्यंत गेलेल्या. एक आई पोराचं दप्तर स्वतःच्या पाठीवर टाकून पोराचे बोट हातात धरून आपल्या स्तंद्रीत चाललेली. पण त्या पोराची चालता चालता तोंडाची प्रचंड टकळी चालू असते. पण आई मात्र आपल्याच कुठल्या तरी विवंचनेत. एक बाबा पोरीला स्कूटीवर समोर उभा करून चाललेला. पोर बापाच्या चेहऱ्याला येवलासा हात लावून लावून त्याचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून कशाचा तरी हट्ट करतीये. आणि तिच्या या प्रकारामुळे गाडी चालवताना तिच्याकडे लक्ष द्यावे की रस्त्याकडे लक्ष द्यावे अशी त्या बापाची होणारी त्रेधा तिरपीट. गेटपाशीच 2-4 पोरांच्या अजून कोणी न्यायला आलं नाही म्हणून सुरू असलेल्या गप्पा आणि कुठं चाललेली 1-2 पोरांची फाईट. एक गेटपाशी हिरमुसलेला चेहरा, स्वारीचे काहीतरी बिनसले आणि त्यात अजून कोणी न्यायला आले नाही म्हणून आणखीनच ओढलेला गेलेला चेहरा हे पाहिलं की मन भरून येतं. 2-4 जण उगाचच पाण्याच्या बाटलीत उरलेले पाणी असंच एकमेकावर उडवत दंगा मस्ती करत हुंदडत चाललेले. कुठं एखादा हळवा रुसलेला चेहरा, कारण अजून कोणी न्यायला आलेलं नाही. त्याचं ते वाट पाहणं आपल्याला उगाचच हुरहुर करायला लावतं. पण अचानक लांबूनच दिसलेले आजी किंवा आजोबांना पाहून लगेच त्याला फुललेला, हरकून क्षणात बदललेला त्याच्या चेहऱ्यावरचा भाव आणि आनंदानं त्या पोरानं आपल्या आजी किंवा आजोबाला पायाला मारलेली घट्ट मिठी, असं बघितलं की आपल्याही चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि आपसुकच गोड तोंडाचा चंबूक करत ओ स्वीट असं म्हणून जातो. रस्त्यात पडलेल्या एखाद्या छोट्या चपट्या दगडाला ठोकरत ठोकरत पुढं चाललेलं एखादं पोर, आपल्या तंद्रीत मस्त असा निडर बेफिकीर मुलगा, चेहऱ्यावरचा भाव तर असा की जणू अख्ख्या जगाला पायाने ठोकरत चाललाय. गेटच्या जवळच 4-5 लहान मुलींचं टोळकं आपल्याला चिवचिवाडात मग्न, आज काय झालं याचं गुप्तगुप्त करत आपल्यात विश्वात रममान. मुलाला न्यायला आलेल्या त्या 4-5 आया
पाठीवर आपापल्या पोराचं दप्तर टाकून तिथेच उभ्या राहून गप्पा मारत उभे असलेल्या आणि त्याच्या अवतीभोवती मस्ती करत उडारणारी त्यांची मुलं, त्यांच्यातला एखादा आईच्या पदराशी उगाच खेळत भूक लागली असं पालुपद लावणारा, लवकर घरी चल म्हणून हट्ट करणारा, पण आई आपल्या संद्रीत गप्पाच्या नादात पोराचा दंगा जरा वाढला की उगाच त्याच्या डाफरून गप्प बसवणारी त्याच्यातलीच एखादी आई. पण जसा जसा वेळ वाढत जातो तसा पोरांचा उच्छादही वाढत जातो. भूक लागलेलं ते पोर जरा जास्तच त्रास देऊ लागतं. शेवटी या 4-5 आयांची गोलमेज परिषद आटोपती घेत वैतागून आपापल्या पोराला बकोटीला धरून घरी निघायला लागतात. तर मध्येच एखाद्या आईने पोराने जास्त पिरपिर केली म्हणून तिथेच रस्त्यावर लगावलेला धपाटा असं आणि खूप काही बघायला आणि अनुभवायला मिळतं. आपण थोडा वेळ ही गंमत बघायची, उत्साह आपल्या मनात काठोकाठ भरून घ्यायचा, मरगळ उचकुटून फेकायची आणि प्रसन्न मनाने आपल्या कामाला लागायचं. उत्साही आणि शांत मनाने, हलकं फुलकं हसत खेळत खुसखुशीत. धन्यवाद मित्रांनो.